छान शेंड्या काढलेला नारळ आपण घेणार आहोत आणि ह्या नारळाला 3 डोळे असतात. बघू शकता तुम्ही. त्यातला एक डोळा जो असतो तो सॉफ्ट असतो, मऊ असतो आणि आपण स्क्रूड्रायव्हर किंवा सुरी किंवा चमच्याच्या मागच्या टोकाच्या साहाय्याने त्याला होल करणार आहोत. त्यातून सॉफ्ट असल्यामुळे ते पटकन आत जातं आणि आपण नारळातलं पाणी काढून घेणार आहोत. नारळाचं पाणी काढल्यामुळे काय होतं की नारळ पटकन सुटतं आणि आपण अशा पद्धतीने पाणी चहा गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत. गाळून घेण्याचं कारण एकच की त्यातल्या ज्या नारळाच्या शेंड्या असतील तर त्यात पडणार नाही आणि आपल्याला स्वच्छ पाणी मिळेल. अशा प्रकारे आपण सगळं पाणी गाळून घेऊयात. तुम्ही बघू शकता. हे बघा, आपण सगळं पाणी गाळून घेतलेलं आहे. पाणी बघा. त्यानंतर आपण नारळाला पाण्याच्या साहाय्याने एक सर्कल नारळावर करणार आहोत. गोल आखून घेणार आहोत आणि गोल आखल्यामुळे नारळ आपलं बरोबर 2 भागामध्ये समान भागामध्ये फुटेल. त्यानंतर बत्ता किंवा चिमटा किंवा तुमच्या घरात दगड असेल तर दगडाच्या साहाय्याने आपण नारळाला टोकून घेणार आहोत. छान सगळीकडे मस्त ठोकायचं आहे, त्यामुळे नारळ आपण मोकळं होईल, पटकन सुटेल करवंटीपासून आणि आपल्याला नारळ 2 भागात समान 2 भागात मिळेल. आपल्याला 2 भाग होतील जेणेकरून खवायला आपल्याला सोपं पडेल. हे बघा, नारळाला चीर पडली आहे. थोडं ठोकलं की नारळ आता बाहेर येईल. नारळाच्या वाट्या 2 भागात आता नारळाचे 2 भाग झालेले आहेत. अशा प्रकारे खूप सोपी पद्धत आहे आणि ही पद्धत वापरून तुम्ही पटकन नारळाचे 2 भाग करू शकता. थँक्यू.